काय सांगा? जुनी लोक 5 वर्ष तालुक्यामध्ये किंवा ह्या आमच्या गटामध्ये कुठं दिसलीच नाही. जेडपी सदस्य फक्त आमच्या चासमध्ये दिसला. त्याची कामं पण आहे चासमध्ये बऱ्यापैकी, पण बाकीच्या ठिकाणी त्यांचा संपर्कच नाही बाकीच्यांचा. 5 वर्ष तर कुठं ते दिसलेच नाही. बरं, सध्या वातावरण काय आहे? तुलसीताई बोर समाजात गेलेत का काय? त्यांना जो काळ मिळाला होता त्याने त्याच्यामुळे काम केलेत का? नाही ते आमचे स्थानिक आहे, आम्ही नाही बोलू शकत त्याविषयी. कसं आहे, उमेदवार मुळातच आहे ना हा स्थानिक असला पाहिजे. जर उमेदवार बाहेरचा असेल तर मतदानावर त्याचा हे होतो. बरं, आता त्यांच्या विरुद्ध कुठंतरी प्रीतीताई आहेत. प्रीतीताईंचं हे सुद्धा गाव म्हणायला लागेल, माहेर म्हणायला लागेल. ते स्थानिक नाही का? कोण? प्रीतीताई थोरात त्या स्थानिक आहे. ते पण आहेत. त्या स्थानिक आहे. तुलसीताई ते आहे तिथलंच आहे, चासमधल्याच आहे. मग दोन्ही स्थानिक उमेदवार आहेत. मग त्यांनी जे काम आहे स्थानिक म्हणजे कसं आहे, स्थायिक असणारा उमेदवार असावा असं माझं वैयक्तिक. तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, पण तो स्थायिक असावा. मुळात काय आलं, स्थायिक नसल्यामुळं 5 वर्ष संपर्कात कुणाच्याच नाही. म्हणजे मी झेडपीचं नाही बोलत, बाकीच्याच पण बोलतो. इथून मागचे जे उमेदवार होते ते आजपर्यंत 5 वर्षात ते काही दिसलेच नाही लोकांना. फक्त जिल्हा परिषद सदस्य ते आमच्या चासमध्ये दिसले, बाकीच्या गावांनी दिसले का नाही ते नाही माहिती मला. कुठंतरी बदल होईल असं लोक म्हणतात. ते बदलाचं वार वाटतंय का? हा, बदलाचं वार आहे. बदल होईल यावेळेस. बदल होणार 100%. नवीन चेहरे दिसतील. दिसलेच पाहिजे, कारण कोरोनाच्या काळामध्ये ह्या नवीन चेहऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या गावांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये. त्यामुळं लोकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रतिमा चांगली. म्हणजे एकंदरीत ह्या जी जुनी लोक आहे यांच्याबद्दल नाराजी आहे. हा संपर्क नसल्यामुळं 5 वर्ष तर कुठं गेलेच नाही, कुठंच गेलेत नाही 5 वर्ष. आता जेडपी सदस्य मी तुम्हाला 4 वाजता ते दिसले असतील तुम्हाला, परंतु असं गावागावात लोकांच्या सुखदुःखात आहेत का? लोकांच्या संपर्कात आहेत का हे जुने जिल्हा परिषद? चासमध्ये आहेत. चासमध्ये बाहेर नाही. चास बाहेर नाही मला माहिती. दादा काय सांगा?